कुठली शिक्षा दिली आहे देवाने आपल्याला? एका क्षणात रस्त्यावर आलो. विचारणार आहे मी देवाला. विनय, ए विनय, विनय, ए विनय, विनय कोण आहे? काय? अगं माझा मित्र आहे तो. कसा गेला तो? आपण त्याच्या गळ्यात पडू असं वाटलं की काय त्याला? चला यार, इथेही नाही मिळत आहे रेंज. काही नेटवर्क नाहीये. मी स्वीटूशी बोललो नाही तर ती चिडेल माझ्यावर. मी ओके ओके, रिलैक्स रिलैक्स रिलैक्स. अरे बस करो मेरी माँ, मुझे नहीं सुना करो होता. बस प्लीज. अरे चिल्ला क्यों रहा है पुत्र? रॉकी, मुझे कोई बात नहीं जम रही मम्मी जी. आप अब बस करो ना प्लीज. बस. अरे रॉकी, काय झालं? ऑल ओके ना? अरे कुछ नहीं यार ओम भाई, मला वाटतं आईला डोक्याचा परिणाम झाला. काय बोलतोस तू? अरे और नहीं तो क्या ओम भाई, वो कहते हैं कि बेबी को मैं बार बार फोन करते हूँ, बेबी फोन नहीं उठाती. आता पण ती आजारी होते, तिने कोणा बेबीला फोन केला पण बेबी उचलत नाही. ऑफिसचा नंबर आहे तिच्याकडे. ती म्हणते की ऑफिसमध्ये कोणतरी फोन उचलतं आणि ठेवून देतं सारखं. अभी भी मैं इतने सालों के बाद आया हूँ उसको मिलने, तो मुझसे बात करना छोड़ हमेशा कुछ ना कुछ कंप्लेंट ही करके यार. ये बस मुलगा आहेस ना तिचा, ती दुसऱ्या कोणाकडे कंप्लेंट करणार अरे आहे? वो सब ठीक है पर मैं कॉल बैक नहीं करता, बेबी कॉल बैक नहीं करती. गैरसमज झाला असेल काहीतरी. ऑलराइट, तू एक काम कर, तू ही औषधं दे तिला आणि शांतपणे बोल तिच्याशी. बाय. अरे काय? थैंक यू. आप नहीं रहते ना तो मेरा क्या होता पता नहीं. डोंट वरी, मैं ये देख के आता हूँ. बोल तिच्याशी. नलू, ए नलू. अगं काय ग, सामान का बाहेर काढलंय एवढं? नलू, साफसफाई चालू आहे काय? दार का? काहीतरी विचित्र झालंय हे. नलू, स्वीटू, वहिनी जरा येतं का इकडे? मी शकू, नलूची मैत्रीण आहे. हे साळवी कुठे गेलेत आणि हे असं सामान का पडलंय इकडे? अहो खूप वाईट झालं हो त्यांच्या बरोबर. काय? कोणीतरी आलं आणि त्यांचं सगळं सामान बाहेर फेकून दिलं आणि टाळं लावलं. पण मग आता कुठे गेलेत ते सगळे? इतक्या वेळ इथेच होते, आत्ताच गेले. बरं, थँक्यू. काय झालंय नेमकं? मी म्हंटल होतं ना डोक्यावर छप्पर नाही राहणार साळवींच्या. गे ताई, अजून प्रेमात पडायचंय आमच्या ओमच्या. पण आणि भोग आता. ओम खानविलकरला आपला जावई करून घ्यायचं स्वप्न बघत होते. कवडीची लायकी नाही यांची, डॉलर्सचे स्वप्न बघत होते. मोहित दाखव जरा यांना यांची खरी लायकी. येस मॅम.
दादा काय होतंय? हे सगळं माझ्यामुळे झालं दादा. मी केलंय. माझ्यामुळे आपलं घर गेलं, डोक्यावरचं चप्पल गेलं. मी केलं, सगळं माझ्यामुळे झालं. स्वीटू फोन का उचलत नाहीये? ओम, ओमचा फोन लागत नाहीये, ही स्वीटू फोन उचलत नाहीये. काय करायचं? कुठे शोधायचं सगळ्यांना? कुठे गेले असतील? दादा काय बोलताय तुम्ही? उठा दादा, सावकाश. दादा उठ 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 उठ. सावकाश सावकाश सावकाश. त्यांना बसूया पण कुठेतरी. धर धर त्यांना. आणू आणू थांब. हळू चाल, भाऊजी, हळू चाल, भाऊजी, आरामात. आता सावकाश. इथे बस, इथे बस, बस इथे. या इकडे हळू हळू. बस शांतपणे बस. बस. हा. भाऊजी पाणी. हा, सोन पाणी बघ. पाणी. शांत व्हा शांत व्हा. त्याच्यातच बघा. सुभाष, पाण्याची बाटली कुठे? पाणी नाही घेतलं. नाहीये पाणी. पाणी मी घेऊन येतो. अहो ऐका ना, तुम्ही शांत हो, तुम्ही काही बोलू नका. आपलं घर 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 आपलं. मी घर आपलं घर. घर? मला माहित होतं ती कशी आहे, तरी सुद्धा मी आपल्या घराचे पेपर तिच्याकडे गहाण ठेवले. कोणाकडे? तुम्ही काय बोलताय दादा? मालविका, अहो काय बडबडताय तुम्ही? चिन्याच्या ऑपरेशनचा खर्च 1.5 लाख नाही ग, 8 लाखाच्या वर आला. मालविका मॅडमने मला 10 लाख रुपये दिले. ते असेच कसे घ्यायचे? म्हणून मी 8 लाख? अहो तुम्ही म्हणाला होता ते चिन्याचं इन्शुरन्स. तर बोललो ग तुझ्याशी, तुला त्रास नको म्हणून. तुला 10 लाख दिले मालविका मॅडमने, ते असेच कसे घेणार? म्हणून मी काय दादा? मी काय? म्हणून मी सही केली, म्हणजे त्यांनी घेतली त्याच्यावरती माझी सही. तुम्हाला माहित नव्हतं ग ती अशी वागली, आपल्याला घराच्या बाहेर काढली. माझ्यामुळे आपण सगळे रस्त्यावर आलो. मला माफ कर. नाही नाही दादा, नाही 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 नाही, असं नका बोलू. तुम्ही शांत व्हा दादा. तुमची काहीही चूक नाहीये यात. तुम्ही चिन्याच्या जीवापुढे पैशाचा विचार नाही केला. तुमच्यामुळे चिन्या वाचलाय आपला, हो की नाही? तुमच्यामुळे चिन्या सुखरूप आहे आज. तुम्ही असं नका बोलू. आणि मुळात तुम्ही विश्वासाने घराचे कागद दिले की नाही त्यांच्याकडे. तुम्हाला चिन्याची काळजी वाटत होती म्हणून तुम्ही त्या पेपरवर सह्या केल्या. तुमची काही चूक नाहीये. तुम्ही नका त्रास करू. शांत व्हा. तुमची काहीही चूक नाहीये. इकडे बघा, तुमची काहीही चूक नाहीये.
का त्रास करून घेऊ? मी आले. नाही नाही, तू कुठे चाललीस? मी आले. कुठे पाणीपोई सुद्धा दिसत नाहीये. पाण्याची बाटली विकत घेतो. 60 रुपये आहेत. पाण्याची बाटली विकत घेतली तर खाणार काय? पाणी मिळेल कुठेतरी. घेणार कशात? बाटली शोधायला हवी. तिकडे दादा पाण्याची वाट बघत असेल. मी साधं पाणी सुद्धा घेऊ शकत नाही. क्या है? कितना टीका बनाया है? फुका पूरी दे जरा. क्या है? भूख लगे? पोकट का खाने को चाहिए? अरे काम क्यों नहीं करता? काम करतो ना. काम करतो? मग बी कशाला मागायची? हा? हे घे. अरे घे, अशी पण तुझी तर नजर लागली याला. नाही हो, मला खायला नकोय. मी भिकारी नाहीये. फक्त ती पाण्याची बाटली हवी हो. माझा भाऊ आहे ना, त्याला धाप लागली. तुम्ही पूर्ण प्यायलात ना तरी चालेल. मला फक्त ती बाटली द्या. मी बघतो पाणी कुठून मिळतंय का. देव तुमचं भलं करेल. तुम्ही गर्मा गर्म चाय बन रही है और अभी मम्मी जी की तबीयत ठीक है. अच्छा लग रहा है. यार हे क्या हुआ मुंबई? काही नाही रे, स्वीटूशी बोलणंच झालं नाहीये. हाँ, वो इधर नेटवर्क का इशू है ना, इसलिए. हा बाय नो. मी गेलो होतो टेकडीवर, पण तिकडे सुद्धा मला काही म्हणजे बघ, आता मम्मीजींना बरं वाटतंय ना. सो मी मुंबईला गेलो तर चालेल का? पर क्यों? मतलब अरे मुंबई, इतने रेस्टलेस क्यों हो आप? आय डोंट नो, आय जस्ट फील रेस्टलेस. मला असं वाटतंय की स्वीटूला आता माझी गरज आहे. तो हम दोनों साथ में जाते ना. स्वीटूला जर खरंच गरज है तो उसका भाई भी उसके साथ रहेगा. अब मैं अभी आया. नाही नाही, ओके, अरे ऐक ना तू. स्वीटू, I hope you're all right. She's all right. She's all right. Don't worry. अगं एवढं मोठं घर आहे आपलं, कुणासाठी आहे? चला ना तिथे, चला ना. असं इथे थांबणार आहात का तुम्ही? सुमनकडे बघ ना. अस्थमाचा त्रास आहे तिला. वाऱ्या पावसाचं कसं होईल तिचं? भाऊजींची तब्येत पण बरी दिसत नाहीये मला. कधीची सांगतेय मी, तू का ऐकत नाहीयेस? का हट्टीपणा करतेयस? चल ना आपल्या घरी जाऊया ना. चल ना. कोणाचं घर? शकू? मालविका खानविलकरांचं घर? त्यांच्यामुळे आज मी अशी रस्त्यावर आले. तिचं घर, तिच्या घरी चलू म्हणतेस? अगं तसं नाही ग नलू. अगं नलू, तू त्यांच्याशी नाही हो, तुम्ही नका थांबू मला. त्यांना, यांना, ह्याचा त्याचा आजवर सगळ्यांचा विचार करून गप्प बसलेली मी. पण आज नाही. माझ्या कुटुंबाच्या डोक्यावरचं छप्पर गेलं. आज नाही गप्प बसू शकत मी. हे सगळं माझ्यामुळे झालंय.
असं काही झालेलं नाहीये. हे बघ, नाही, हे सगळं माझ्यामुळे झालं शकू. हे तुमच्या सगळ्यांवर ही वेळ आली आहे ना, ही माझ्यामुळे आली. त्या दिवशी काय म्हणजे त्या दिवशी मला दुर्बुद्धी सुचली आणि मी फोन लावला. काय तर म्हणे, माझ्या स्वीटूला तुझ्या घरी ठेवून घेतेस का ग, राहायला जागा देतेस का. मी फोन लावला का म्हणजे मला कळतच नाहीये. इतकी वर्ष का माझ्याकडे ती डायरी होती कपाटात, तो नंबर का मी जपून ठेवला होता, का तुला तो फोन लागला, का तू तो फोन उचललास. फोनच लागला नसता ना तर आमच्यावर ही वेळच आली नसती. असं नको बोलूस ना. नाही शकू, नाही ग. तुझ्या मुलीनं अगदी मोठ्या मनानं माझ्या मुलीला नोकरीवर ठेवून घेतलं. तेव्हाही आम्ही अडचणीतच होतो. तेव्हा तुम्ही सगळ्यांनी आम्हाला अगदी उदार होऊन मदत केली असं वाटलं आम्हाला. पण त्या बदल्यात तुझ्या पोरीनं माझ्या स्वीटूला राबवून घेतलं, घरात राबवून घेतलं, ऑफिस मध्ये राबवून घेतलं. तेव्हाही माझ्या लक्षात नाही आलं. ती स्वीटूही मला काही बोलली नाही आणि ते बघून मलाही काही लक्षात आलं नाही. नाही शकू, स्वीटूसाठी ते तिच्या मावशीचं घर होतं ना. अगं हो, मावशी म्हणजे आईच्या जवळची, आई सारखीच, उलट आईपेक्षाही जास्त जवळची. नाही का, कधी कधी नाही जवळची नाती घातक ठरतात ना. त्या दिवशी तुझा तो फोन लागला असता ना, आम्ही असे रस्त्यावर आलो असतो. काय बोलतेस ग नलू. तुझ्या मनामध्ये ही अशी आणि एवढी खदखद असेल याची कल्पना नव्हती मला. हे काय झालंय ते खूप खूप वाईट झालंय ग, खूप वाईट झालंय. माझ्यासाठी तर किती लाजिरवाणं झालंय. पण अगं मी आहे ना, मी आहे अगं, मी तुझी मैत्रीण आहे ना. ज्या मैत्रीमुळे मी आज इथे अशी आज उभी आहे, त्याच्यामुळे माझं अख्खं कुटुंब असं रस्त्यावर आलंय ना. ही मैत्री हरवली असती तरी चाललं असतं का. मी एक आठवण म्हणून ना मनात राहिली असती. मी तुला फोन करायला नको होता. मी तुला फोन केला, स्वीटू तुझ्या घरी राहायला आली ना. मालविकाच्या आयुष्यात स्वीटू आली असती, कुणालाच त्रास झाला नसता. मैत्री पण हरवली असती तरी चाललं असतं, आठवणीत राहिली असती. कुणालाच त्रास झाला नसता, तुम्हाला पण त्रास झाला नसता, यांना झाला नसता, भाऊजींना झाला नसता, माझ्यामुळे झाला नाही होईल. माझ्यामुळे काही